ने टिकेगा। विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू। आज संध्याकाळी अंत्यदर्शनासाठी पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये आणणार। अंत्यदर्शनासाठी अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानमध्ये ठेवणार। विद्याप्रतिष्ठानमध्येच गुरुवारी सकाळी 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार। विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन। उद्या बारामतीमध्ये होणार अंत्यसंस्कार। सकाळी 10 वाजता अंत्ययात्रा। उद्या अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा उपस्थित राहणार। बारामतीमध्ये अजित पवारांवर अंत्यसंस्कार। लोकसभेमध्ये अजित पवार यांना वाहिली श्रद्धांजली। मौन पाळून श्रद्धांजली। अजित पवार यांच्या विमान अपघातावर ममता बॅनर्जींकडून संशय व्यक्त। विमान अपघाताच्या चौकशीची बॅनर्जींची मागणी। अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीकर शोकाकुल। शरद पवार बारामतीमध्ये पोहोचले। अजित पवारांच्या अपघाताच्या वृत्तानंतर पत्नी सुनेत्रा पवार, बहीण सुप्रिया सुळे दिल्लीमधून बारामतीमध्ये। अजित पवारांच्या निधनानंतर राज्यामध्ये आज शासकीय सुट्टी घोषित। 3 दिवसांचा राजकीय दुखवटाही जाहीर। मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती। महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण। दमदार दिलदार मित्र सोडून गेला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना। अजित पवारांची अकाली एक्झिट। महाराष्ट्र सुन्न झाला। राज्यातील सर्व सभा केल्या रद्द। 3 दिवस दुखवटा। अपघातामध्ये अजित पवारांसह 6 जणांचाही मृत्यू। पायलट कॅप्टन सुमित कपूरसह बॉडीगार्ड विदीप जाधव यांचाही मृत्यू। अपघातग्रस्त विमान VSR कंपनीचं 2023 मध्ये विमानाचा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती। अपघातग्रस्त विमानाच्या पायलटनं मेडे हा संदेश पाठवला होता। अपघाताच्या अगोदर पायलटनं संदेश पाठवल्याची माहिती। अपघाताची चौकशी होणार। अजित पवार यांच्या विमानाचा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद। सीसीटीव्ही फुटेज जय महाराष्ट्रच्या हाती। घड्याळ आणि गॉगलमुळे अजित पवार यांची ओळख पटली। अपघातानंतर दादांच्या हातातील घड्याळामुळेच मृतदेहाची ओळख पटली। अजित पवारांच्या अकाली जाण्यानं महाराष्ट्र हळहळला। बारामतीकरांना अश्रू अनावर। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। अजित पवारांच्या अचानक जाण्यानं हसन मुश्रीफ, अनिल देशमुख यांच्यासह धनंजय मुंडे आणि सरोज हिरे यांनाही अश्रू अनावर। अचानक विमान खाली आलं आणि मोठा स्फोट झाला। प्रत्यक्षदर्शी महिलांची माहिती। डेव्हास्टेटेड उद्ध्वस्त। अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्तानंतर सुप्रिया सुळे यांचं व्हॉट्सअप स्टेटस। अजितदादांच्या अपघाती निधनानंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची एक्सपोज। दादांना वाहिली श्रद्धांजली। दादा माणूस गेला, महाराष्ट्र हळहळला। अजित पवार यांच्या निधनानंतर कार्यकर्ते, नेत्यांसह सर्वसामान्यांनाही अश्रू अनावर। राजकीय विरोधकांनीही अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली। अण्णा हजारे, अंजली दमानिया यांनी व्यक्त केलं दुःख।